चिंचवडच्या पोटनिवडणुकीवेळी मवियातून बंडखोरी करणारे यात पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आलेले मात्र लोकसभेवेळी तटस्थ भूमिका घेणारे राहुल कलाटे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये परतण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी तशी फिल्डिंग लावल्याची ही चर्चा आहे. आत्ता आपल्यासोबत राहुल कलाटे आहेत. दादा, शरद पवार असतील किंवा जयंत पाटील यांच्याशी तुमची भेट झाली आहे आणि बऱ्यापैकी चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचंही बोललं जातं. मी मागील दोन्ही तिन्ही विधानसभेच्या इलेक्शन चिंचवड विधानसभेतनं जनतेसमोर गेलो आणि या दोन्ही तिन्ही इलेक्शनचा जर पूर्व इतिहास पाहिला तर ह्या भागातील जनतेने माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रेम केलेलं आहे. मला दोन्ही वेळेस अपक्ष लढावं लागलं कारण की हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे गेला आणि माझ्यासमोर त्यावेळेस कुठलाही पर्याय नव्हता. आणि मागच्या पोटनिवडणुकीला जे झालं ते तुम्हाला सर्वांनाच त्याची कल्पना आहे. परंतु आत्ता तुमचं त्यांच्याशी नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे बोलणं? मी चिंचवड विधानसभेतल्या जनतेसमोर जातोय. भेटीगाठी, वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स मागील 2-3 महिन्यापासून हे सर्व सुरू आहे. असं असताना जर लढताना जर एखादी चांगल्या पक्षाची ताकद जर माझ्या मागे उभी राहिली तर मी निश्चितच खूप मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येईल. तो चांगला पक्ष जो तुम्ही म्हणताय तो चांगल्या पक्षात तुम्ही जावं म्हणून तुमचे सर्वात जवळचे मित्र आणि आता शरद पवार गटात असणारे खासदार अमोल कोल्हे हे तुमच्यासाठी प्रयत्न करतायत अशी एक चर्चा आहे. कारण आम्ही पोटनिवडणुकीवेळी पण बघितलं होतं, राष्ट्रवादीचा उमेदवार असताना त्यांनी लांबून तुमच्यासाठी शिट्टी जी आहे ती फुकलेली होती. आत्ताही तेच तुमच्यासाठी फिल्डिंग लावत आहेत? नाही, त्यांची माझी मैत्री ही सर्वश्रुत आहे. परंतु ह्या ठिकाणी विचार करत असताना किंवा कुठली पार्टी देखील विचार करत असताना त्यांचे वेगवेगळे प्रकारचे सर्वे सुरू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून माझ्यासारखा एखादा कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम जर कुणी करत असेल तर निश्चितच माझ्यासाठी ते स्वागतार्थ. परंतु ह्या चिंचवड विधानसभेत मी जनतेसमोर जाणार, फक्त कशा पद्धतीने जाईल, काय जाईल, अपक्ष जाईल की माझ्या मग कुणी स्वतःची ताकद उभी करेल हे येताना काही दिवसात आपल्यालाच कळेलच. पोटनिवडणुकीचा सगळा अनुभव पाहता ऐन वेळेला तुम्हाला राष्ट्रवादीचं तिकीट मिळणार अशी एक चर्चा होती. अगदी तुम्ही सगळी तयारी पण झेंडे वगैरे सगळे आणलेले पण होते अशी एक चर्चा त्यावेळेला होती. तो अनुभव पाहता तुम्ही थोडेसे एक आस्ते कदम टाकण्याचा प्रयत्न करताय, परत एकदा दगाफटका होऊ नये म्हणून? नाही, तुम्ही मागच्या दोन्ही इलेक्शनचा जर पूर्व इतिहास पाहिला तर मला अपक्ष लढावं लागलं कारण की मी शिवसेनेत होतो किंवा शिवसेनेत आहे. परंतु त्यावेळेस मला हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला गेल्यामुळे मला दोन्ही वेळेस अपक्ष लढावं लागलं आणि त्यावेळेस देखील ती वेळेची राजकीय परिस्थिती आजच्या राजकीय परिस्थितीत फरक आहे. जे तुम्ही सांगितलं की मी CM साहेबांच्या जवळ गेलो तर आम्ही एकाच पक्षात काम करत होतो एका वेळेला, त्यामुळे निश्चित आमची सर्वांची एकमेकांशी चांगली ओळख होती. परंतु आज जी परिस्थिती बदलली किंवा माझा मागच्या 4 इलेक्शनचा ह्या मतदारसंघातला असलेला मला मिळणारा प्रतिसाद पाहिला तर निश्चितच मी लढणार. तो कुठल्या चिन्हावर लढेल हे तुम्हाला येणाऱ्या काळात कळेल. तीच परिस्थिती पोटनिवडणुकीची परत एकदा उद्भवली तर राहुल कलाटे अपक्ष सुद्धा या निवडणुकीत दिसतील? ही विधानसभा मी लढणारच आहे. मागील पोटनिवडणुकीत परिस्थिती वेगळी होती, आज परिस्थिती वेगळी आहे. मागील पोटनिवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे सत्तेतला पण आणि विरोधातला पण तुम्हाला या चिंचवड विधानसभेच्या गल्लीबोळात फिरत होता, फिरताना आपण पाहिलंय. आणि आज ह्या संपूर्ण महाराष्ट्रात इलेक्शन्स आहेत. तर अशा वेळी मला असं वाटतं की ज्या उमेदवाराची खरंच ग्राउंडवर ताकद आहे, ज्या उमेदवाराच्या पाठीमागे जनाधार आहे, अशा उमेदवाराचा विचार निश्चितच सगळे करतील असा माझा आज तरी मानस आहे. आत्ता राहुल कलाटेंच्या मनात मशाल पेटली आहे की हातात तुतारी आहे? पाहूयात आता काही दिवस, काही वेळ जाऊ द्या. कारण की आपण कुठलंही भाष्य करून कुठल्या नेत्या कुठल्या पार्टीबद्दल म्हणजे खूप मोठे नेते आहेत ते त्यांना कोणाला काही वेगळं नाही वाटलं पाहिजे, त्यामुळे आपण काही वेळ जाऊन देऊ. दोन्हीकडे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे वेळ सांगेल ना. आता मी तुम्हाला सांगितलं की मला जो पोटनिवडणुकीचा अनुभव आला आहे त्यानंतर तर थोडं आपण आपली काळजी घेतली तर पाहिजे. म्हणजे राहुल कलाटे काहीही झालं तरी निवडणुकीत दिसतील हे ठाव? निवडणुकीत मी दिसणार. तर ते कबूल करतायत की महाविकास आघाडीसोबत ते आत्ता संपर्कात आहेत, फक्त हातात तुतारी घ्यायची की मशाल पेटवायची याबद्दल अद्यापही त्यांचं ठरलेलं नाहीये. फिल्डिंग दोन्हीकडे लावलेली आहे. दुसरीकडे नाना काटे
यांनी सुद्धा भाष्य केलंय की माझ्यासाठी महाविकास आघाडीची दारं खुली आहेत. त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत आपल्याला महायुती समोर राहुल कलाटे दिसणार की नाना काटे याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.